मित्रांनो, तुम्ही जो मागे पाहताय तो आहे तळोजा येथील नवीन प्रोजेक्ट ज्याची लॉटरी ऑलरेडी झालेली आहे आणि काही घरांची लॉटरी ही निघणार आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। मित्रांनो, तळोजा येथील सिडकोच्या साईडच्या ठिकाणी, कारण तळोजाबाबत अनेकांना शंका आहेत। अनेकांना असं वाटते की तळोजा ठिकाणचं मार्केट हे खूप डाऊन आहे, तळोजाला घर घेणं परवडत नाहीये किंवा तळोजा येथील सिडकोचे घरही परवडत नाहीये। तर आज आपण जाणून घेऊया की नेमका येथील प्रॉपर्टीचं मार्केट काय म्हणतं आणि येथील घरांच्या किमती ह्या कशा आहेत ते। मित्रांनो, सध्या नवी मुंबईतील तळोजा हा नोड खूप चर्चेत आलेला आहे आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे नुकतीच सिडकोने जाहीर केलेली 5730 घरांची लॉटरी। कारण तर याच घरांसाठी सध्या ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे। या स्कीममध्ये मित्रांनो जवळजवळ PMAY अर्थातच EWS साठी 1524 घरे उपलब्ध आहेत, तर सर्वसाधारण गटासाठी 4206 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। म्हणून आता तळोजा बाबतीत अनेक चर्चा घडत आहेत, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत की तळोजाचं मार्केट हे नेमकं कसं आहे। तसं पाहिलं तर मित्रांनो, तळोजा हा जो नोड आहे हा 2 भागामध्ये 2 फेजमध्ये डेव्हलप केलेला आहे, फेज 1 आणि फेज 2। त्याच्यापैकी फेज 1 हा पूर्णपणे कंप्लीट आहे, तो पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे, पण फेज 2 हा अंडर डेव्हलपमेंट आहे। तिथे सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत आणि सिडकोचाही प्रकल्प हा फेज 2 अंतर्गत येतो। तळोजातील जे काही वसाहती आहेत त्या रेसिडेन्शियल, कमर्शियल, अधिक इंडस्ट्रियल म्हणजे तीनही प्रकारच्या या ठिकाणी वसाहती दिसतात। म्हणजे रेसिडेन्शियल आहेत, कमर्शियल तर आहेतच, त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रियल एरिया। त्याच्यामुळे या ठिकाणी पोल्युशन आहे अशा अनेक चर्चाही केल्या जातात आणि तेही काही अंशी खरंही जरी असलं तरी त्याच्यामुळं इंडस्ट्रियलमुळं त्या घरांनासुद्धा पुढे चालून चांगली मागणी वाढू शकते। हाही एक त्यातला प्लस पॉईंट आपण पकडू शकतो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर। तळोजा नोड आहे मित्रांनो, मुंबईपासून जवळजवळ 35 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ठाण्यापासून जवळजवळ 30 ते 32 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि ह्याच्यापासून जो नॅशनल हायवे आहे, नॅशनल हायवे 48 NH 48 सॉरी, तर तो जवळजवळ जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे, जो मेन प्रोजेक्ट आहे तिथून म्हणजे अगदी जवळ आहे हा NH 48। म्हणून येथील कनेक्टिव्हिटीसुद्धा पुढे चालून चांगली होणार आहे। तळोजा रेल्वे स्टेशन, ज्याला तळोजे पाचनंद असं म्हटलं जातं, तिथून सध्या शटल सेवा सुरू आहे। म्हणजे जे पॅसेंजर्स असतात, काही पॅसेंजर्स लांब पल्ल्याच्या त्या इथून धावतात तळोजा स्टेशनवरनं, तेही स्टेशन जवळजवळ इथून 3 किलोमीटर अंतरावरती आहे। खारघर आहे मित्रांनो, मेन खारघरचं जे आहे एरिया तो 5 किलोमीटर अंतरावरती आहे। इथे NMTच्या बसेस उपलब्ध आहेत, ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत, शेअर टॅक्सीज उपलब्ध आहेत, जे तुम्हाला मेट्रोच्या ब्रिज खाली सोडतात तळोजा नोड 1 मध्ये किंवा तळोजा फेज 1 मध्ये। आता येथील घरांच्या किमती पाहिल्या मित्रांनो, त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूया की या ठिकाणी खारघरपेक्षा 50% कमी किमतीमध्ये घरे या ठिकाणी सध्या तरी अवेलेबल आहेत, पण पुढे चालून मात्र ह्याची किंमत खूप चांगल्या प्रमाणात वाढणार आहे। कारण ज्या काही कनेक्टिव्हिटीज तयार होत आहेत, म्हणजे कल्याण तळोजा मेट्रो असेल, नवी मुंबई मेट्रो असेल, कारण तळोजा हे एक हब होणार आहे, जे आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो किंवा मेट्रोचं म्हणतो। कारण जो विरार अलिबाग कॉरिडॉर आहे तोही इथून जवळून जाणार आहे, त्याच्यामुळं मेट्रोची कनेक्टिव्हिटी होणार आहे। पुढे चालून लोकलचं सुद्धा नियोजन आहे या ठिकाणी। तळोजा पाचनंद जो स्टेशन मी सांगितलं त्याच ट्रॅकला लोकलमध्ये कन्वर्ट करण्याचं सध्या नियोजन आहे, पण आता त्याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही, साधारणतः 4 ते 5 वर्ष लागू शकतात। आणि इन ऑल ओव्हर डेव्हलपमेंट पाहायची म्हटलं तळोजाची तर त्याला 5 वर्षाचा पिरियड नक्कीच असणार आहे। म्हणून ज्यांची 5 वर्ष थांबण्याची तयारी आहे किंवा ज्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, म्हणजे दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ते नक्कीच या ठिकाणी घर घेऊ शकतात। पण ज्यांना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, लगेच घर घ्यायचं आहे, ज्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, अशांना मात्र या ठिकाणी घर घेणं परवडेल असं मी म्हणणार नाही। त्यातही मित्रांनो, ज्यांच्याकडे आर्थिक बजेट कमी आहे पण ज्यांना राहण्याची गरज आहे, चांगल्या ठिकाणी राहायचं आहे, चांगल्या कनेक्टिव्हिटीमध्ये राहायचं आहे, ते मात्र नक्की या ठिकाणी अप्रोच करू शकतात। पण तुम्हाला जे रिटर्नची अपेक्षा आहे, तुम्हाला त्यातून जे लाभ पाहिजे आहे, जो नफा पाहिजे आहे, तो तुम्हाला लगेच मिळणार नाही, हे मला इथे सांगायचं आहे। जे सिडकोचे प्रोजेक्ट आहेत त्या एरियातल्या इतर प्रॉपर्टीच्या किमती काय आहेत, एकंदरीत त्या ठिकाणचं प्रॉपर्टी मार्केट काय आहे आणि त्या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK घरांची किंमत काय आहे, आणि त्याशिवाय आपण सिडको प्रोजेक्टच्या किमतीसुद्धा कम्पेअर करणार आहे आणि जाणून घेणार आहोत त्या प्रोजेक्टच्या ठिकाणी
घरे परवडणारी आहेत किंवा नाही. आता या ठिकाणी मी जर सांगितलं की तुम्हाला जर रेंटनी घर द्यायचं असेल तर साधारणतः सिडकोचे जे तुम्ही कॉम्प्लेक्स बघितलं, सिडकोच्या घरांचे रेंट जे आहे ते सध्या 5 ते 6 हजार रुपये सुरू आहे. 1 BHKसाठी जो LIGचा आहे किंवा EWसाठी 4 ते 5 हजार रुपये भाडं आहे आणि LIGचं भाडं आहे ते 5 ते 6 हजारापर्यंत सध्या सुरू आहे, जे मी लोकल एजंटशी बोलून माहिती केली. पण बाहेर जर तुम्ही पाहिलं तर बाहेरचं 1 BHKचा रेंट हा 8,000 रुपये ते 12,000 रुपयेच्या आसपास आहे. म्हणजे 8 ते 12 ही एक रेंज आहे, जनरल रेंज आहे, ती नॉर्मल 1 BHK आहे, जिथे इतर कुठल्याही सोयीसुविधा नाही आहेत, ॲमेनिटीज नाही आहेत. त्याच्यामुळं इथे पाणी नाही आहे किंवा इथे इलेक्ट्रिसिटी नाही असं बोललं जातं, पण असं मला जेव्हा मी फिरलो त्यावेळेस मला जाणवलं नाही. एवढा इश्यू नाही आहे की जेवढा दाखवला जातो, पण नक्कीच काही प्रमाणात थोडे बहुत इश्यू आहे तेही सोडवण्याचं काम सध्या स्थानिक महानगरपालिकेकडून किंवा सिडको प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मला मिळालेली आहे. साधारणतः या ठिकाणी 1 BHKच्या किमती पाहिल्या मित्रांनो तर 1 BHKची रेंज ही जवळजवळ 25 लाख ते 48 लाखाच्या दरम्यान आहे. म्हणजे 25 लाख म्हणजे एकदम शॉर्ट जे सिंगल बिल्डिंग असेल, जिथे जास्त एरिया नाही आहे किंवा खूप मोठा एरिया नाही आहे, अशा ठिकाणी 25 लाखापर्यंत उपलब्ध आहेत 300-350 एरियाची घरे. त्याशिवाय 2 BHKची घरे 40 ते 65च्या दरम्यान या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या लोकॅलिटीनुसार त्या सोयीसुविधेनुसार. म्हणून आपण सिडकोचं जर कंपॅरिझन केलं तर सिडकोचा आपल्याला 320चा हा एरिया मिळतो आहे जवळजवळ 30 ते 31 लाखामध्ये आणि प्रायव्हेटची घरं या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी मिळतात. हेही तेवढंच सत्य आहे, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे सिडकोची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा प्रायव्हेटची घरे कमी किमतीत मिळतात. पण मित्रांनो तुम्हाला त्या कॉम्प्लेक्समध्ये जशी सिडकोमध्ये प्रशस्त जागा आहे, सिडकोमध्ये मोकळे रस्ते आहेत, प्रशस्त रस्ते आहेत किंवा गार्डन्स आहेत किंवा इमारतीमध्ये जे डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे, तसं तुम्हाला त्या प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये मिळणार नाही आहे. तुमचं एंट्रन्स छोटं असणार आहे, कंपाऊंड वॉल छोटी असणार आहे, छोटीशी इमारत असणार आहे, 4 ते 5 माळ्याची इमारत असणार आहे. तिथेच फक्त ही घरे उपलब्ध आहेत. तिथे टावरमध्ये 25 लाखाला घर उपलब्ध नाही. मी परत सांगतोय, फक्त जे 4 मजली किंवा 7 मजली इमारती आहेत तिथेच ही घरे, म्हणजे रेंज जी सांगतोय मी 25-35 लाखाला किंवा 30 लाखाला जी प्रायव्हेटची घरे म्हणतात अशी त्या ठिकाणी रेंज उपलब्ध आहे. तिथे तुम्हाला हा व्यवहार करताना अतिशय सावधगिरीने संपूर्ण चौकशी करूनच हा व्यवहार करावा लागणार आहे. कारण अनेक बिल्डर्स असं सांगतात की मेट्रो स्टेशनपासून वॉकेबल अशी जाहिरात देतात, पण ॲक्च्युली साईटवर गेल्यानंतर ते 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती असतं. म्हणून याही गोष्टीचं तुम्ही खातरजमा करून तुम्ही खाजगी घरे विकत घ्यावीत, जेणेकरून तुमचा व्यवस्थित अभ्यास करा, त्याचं माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ते घरे विकत घेऊ शकता. जसं मी सांगितलं की सिडकोमध्ये जे काही जागा सोडलेली असते, मोकळी जागा असते, प्रशस्त जागा असते, त्या कंपॅरिझननी विचार केला तर सिडकोची घरे ही नक्कीच थोडीफार तरी नक्कीच परवडणारी आहेत. जे फॅमिलीसोबत राहण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी मात्र ही नक्कीच चांगली बाब असणार आहे की जेणेकरून चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांना राहायला मिळतं. राहायला प्रश्न सिडकोच्या शिर्के कन्स्ट्रक्शन संबंधित त्याच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. घरांची क्वालिटी चांगली नाही आहे, दर्जा चांगली नाही आहे. नक्कीच मित्रांनो दर्जाच्या बाबतीतही मी 100% त्यांचं समर्थन करणार नाही आहे. कारण सिडकोची जी घरे आहेत त्यांचा दर्जा नक्कीच पाहिजे तसा नाही आहे, किमतीच्या मानाने पाहिजे तसा अजिबात नाही आहे. तिथे भिंतीच्या पापड्या पडणे किंवा लिकेजेस होणे किंवा टॉयलेट बाथरूममध्ये लिकेजेस होणे हे प्रॉब्लेम आहेत. पण सिडको प्रशासनाने मात्र एक चांगला निर्णय घेतलेला आहे. आता जे काही नवीन घरे बांधली जाणार आहेत किंवा नवीन जे काही कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथे मात्र नवीन बांधकाम जे कंपन्या आहेत त्यांना टेंडर देण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडून ते काम केलं जात आहे. म्हणून L&T आहे, शापूरजी पालनजी आहे, अशा चांगल्या कंपन्यांची घरे भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. तीही कुठेतरी सिडकोने चांगला निर्णय घेतला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता या ठिकाणी मित्रांनो तळोजा नोड जो आहे तिथे कोणत्या घरांना जास्त डिमांड आहे ह्याचाही आपण विचार करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जवळजवळ 1 BHKची मागणी आहे मित्रांनो. 1 BHKच्या घरांची मागणी ही जवळजवळ 75%च्या आसपास आहे. म्हणजे 75% लोकांना 1 BHKची घरे हवी आहेत तळोजा नोडमध्ये. 2 BHKच्या घरांचा विचार केला तर 2 BHKसाठी जवळजवळ या ठिकाणी मागणी आहे 25 जवळजवळ 23 ते 23% अशी मागणी या ठिकाणी 2 BHKच्या घरांना आहे आणि बाकी उर्वरित 2 ते 3% मागणी ही 3 BHK घरांसाठी या ठिकाणी आहे. म्हणून एकंदरीत 1 BHKच्या घरांनाच या ठिकाणी जास्त डिमांड येणार आहे. आता एकंदरीत जर सिडकोच्या वसाहतीचा विचार केला तर या ठिकाणी आपण जसं अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड आणि सप्लायचा विचार करतो की या ठिकाणी मागणी पुरवठा तसं त्याची किमती ठरलेल्या असतात. म्हणून तळोजा नोडमध्ये जे घरांची संख्या आहे ते जवळजवळ 7 ते 8 हजारापर्यंत घरं एकूण तयार होत आहेत आपण पाहिलेलं आहे. म्हणून एकंदरीत एवढ्या घरांची उपलब्धता असल्यामुळे या ठिकाणी रेंट आहे किंवा घरांची किमती आहेत त्या खूप डाऊन आहेत. सध्या पाहिजे त्या किमती या ठिकाणी नाही आहेत, परंतु भविष्यामध्ये मात्र नक्कीच ह्या किमतीमध्ये सुधारणा होईल.
कारण जे काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत तळोजामधले त्यांचा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी घरे परवडतील असं एक साधारणतः दिसतं. मी जसं पुन्हा सांगतो मित्रांनो, की ही फक्त लाँग टर्मसाठी तुम्ही जास्त अप्रोच करू शकता, शॉर्ट टर्मसाठी अप्रोच करू शकणार नाही. त्याचं तुम्हाला थोडंफार नुकसान सहन करावं लागतं. म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आहे की तुम्हाला घरांचा हप्ताही कटतोय, तुमचा हप्ता जातोय 15,000 आणि तुम्ही राहत नाही आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून केलं आहे आणि तुम्हाला भाडं मिळते 4-5 हजार. तर अशा ठिकाणी थोडीफार तुम्हाला 4 ते 5 वर्ष नुकसान सहन करावं लागू शकतं. आता तळोजा नोडचा विचार केला तर तळोजा आणि खारघर हे खूप जवळ आहे, जास्त अंतर नाही आहे, म्हणून तळोजा नोडचं भवितव्य चांगलंच असणार आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो एक जो ब्रिज आहे तळोजा खारघरला जोडणारा ब्रिज, त्या ब्रिजचं सध्या काम थांबलेलं आहे. मॅनग्रोव्ज जे आहेत त्यांच्याकडून जे रायगड जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडून अजून पूर्णपणे परमिशन मिळालेली नाही आहे. पण हा ब्रिज जेव्हा तयार होईल तेव्हा मात्र इथे खूप मोठा फरक आपल्याला दिसून येईल. या ठिकाणाहून मी तुम्हाला सिडकोचे 3 प्रोजेक्ट मी दाखवणार आहे. पहिला जो मागे आहेत तळोजा येथील प्रोजेक्ट जो ऑलरेडी पूर्ण झालेला आहे. दुसरा तळोजा सेक्टर 39 अर्थात आपण त्याला नावडी असं म्हणू शकतो, तो बाजूला दिसतोय, जे तुम्हाला क्रेन्स दिसत आहेत बाजूला, तो प्रोजेक्ट आहे जो नव्याने सुरू झालेला आहे पॅकेज क्रमांक 4 अंतर्गत. आणि त्याशिवाय येथूनच मी तुम्हाला खारघरचा सुद्धा प्रोजेक्ट दाखवेन. तर तिकडे बाजूला तुम्हाला ज्या घरी बिल्डिंग दिसत आहेत, बाजूला ज्या बिल्डिंग दिसतात बघा, हा सगळा प्रोजेक्ट आहे खारघर सेक्टर क्रमांक 40 येथील प्रोजेक्ट. अर्थात या तीनही ठिकाणचं दर्शन या ब्रिजवरून होतं, म्हणून भविष्यात या ब्रिजला खूप महत्त्व येणार आहे. भविष्यकाळामध्ये या ब्रिजमुळे अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि तळोजा, खारघर आणि नावडा येथील जे प्रॉपर्टी मार्केट किंवा रिअल इस्टेट क्षेत्राला खूप चांगली संधी किंवा खूप चांगली चालना मिळू शकते. तर आपण एक ह्या ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो, नेमका जो नवीन ब्रिज आहे ज्या ब्रिजवरती मी सध्या उभा होतो, तर त्या ब्रिजचं जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा जो ब्रिज आहे इथे सिडकोची कॉलनी आहे या ठिकाणी. आणि सिडकोची पेंधर जे मेट्रो स्टेशन आहे, पेंधर मेट्रो स्टेशनला हा ब्रिज अटॅच असणार आहे, जवळच असणार आहे. आणि तिथून तुम्ही डायरेक्ट तळोजावरनं खारघरच्या सेंट्रल पार्कजवळ तो तुम्हाला ब्रिज उतरणार आहे, तिथे तुम्ही पोहोचणार आहात. म्हणजे जो पूर्ण वळसा घालून तुम्ही जे सिडको कॉम्प्लेक्सला जाणार होतात तो वळसा तुमचा कमी होईल. म्हणजे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर हे तुमचं कमी होणार आहे खारघर आणि तळोजामध्ये. आणि एकंदरीत 1 ते 1.5 किलोमीटर अंतरामध्येच तुमचं डिस्टन्स होणार आहे. कारण भविष्यामध्ये ह्या ब्रिजला जसं मी सांगितलं की महत्त्व तर तेवढं येणार आहे, पण रिअल इस्टेटला सुद्धा चालना मिळणार आहे. म्हणून तळोजा आणि खारघरमधला हा खूप महत्त्वाचा दुवा असं याकडं पाहिलं जातं. कारण खारघर तुम्हाला स्टेशनकडे जायचं असेल किंवा खारघर मेन मार्केटला यायचं असेल तर तुम्ही तिथून सहजरित्या जी सिडकोची कॉलनी आहे या ठिकाणी तिथून तुम्ही सहज खारघरला येऊ शकता. आणि तुमच्या ज्या काही शाळेंची प्रॉब्लेम असतील किंवा शाळा असेल किंवा इतर तुमचे काही बिझनेस असेल, तुम्हाला माहिती आहे की बाजूलाच या ठिकाणी IT हब बनणार आहे, जो BKC 2 आहे तो या ठिकाणी बनणार आहे. म्हणून एकंदरीत पुढचा विचार केला तर नक्कीच तळोजाची जी घरे आहेत ती नक्कीच भविष्यामध्ये मात्र तुम्हाला चांगला नफा देतील, यात मात्र शंकाच नाही आहे. त्याचशिवाय मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई विमानतळ आहे तोही डायरेक्ट तळोजाला कनेक्ट होणार आहे मेट्रोद्वारे. जो मानसरोवर मेट्रो जाणार आहे किंवा जे खांदेश्वर मेट्रो आहे तिथून सरळ पुढे डायरेक्ट एअरपोर्टला जाणार आहे. म्हणजे एकीकडे खांदेश्वर रेल्वे स्टेशन, दुसरीकडे बेलापूर रेल्वे स्टेशन अशी कनेक्टिव्हिटी असणार आहे. तिसरीकडे कल्याण रेल्वे स्टेशन, तुम्ही कल्याण मेट्रो तिकडेच बनणार आहे. त्याशिवाय जो हायवे आहे NH48 तोही खूप मोठा रुंदीकरण होणार आहे आणि त्याचाही कनेक्टिव्हिटी चांगली या प्रोजेक्टला मिळणार आहे. त्याच्यामुळे भविष्यातील कनेक्टिव्हिटी नक्कीच या ठिकाणी चांगली असणार आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये सिडकोच्या घरांना मागणी वाढेल किंवा नाही वाढेल हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु सिडकोच्या घरांना मिळणारा प्रतिसाद पाहता सिडकोची घरे ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. आता काही ठिकाणी याचाच अर्थ मित्रांनो मी उदाहरण देतोय घनसोलीचं. घनसोली या ठिकाणी जो सिडकोचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणच्या किमती, त्या ठिकाणचं मार्केट व्हॅल्यू याचा जर विचार केला तर नक्कीच घनसोलीचीच घरं ही परवडणारी आहेत. कारण त्या ठिकाणची जी काही मार्केट रेंज आहे ती खूप हाय आहे. म्हणजे जवळजवळ 40% फरक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि तळोजामध्ये हाच फरक फक्त 15 ते 20% आपल्याला दिसून येतो. म्हणून घनसोलीसारख्या ठिकाणी म्हणा किंवा कळंबोलीसारख्या ठिकाणी म्हणा थोडीफार ही घरे नक्कीच परवडणारी आहेत. परंतु तळोजा नोडमध्ये किमती ज्या वाढवलेल्या आहेत किंवा जास्त किमती ठेवलेल्या आहेत ते मात्र अजिबात परवडणार नाही. परंतु जर या काही नियमात बदल केला गेला, काही नियमात अर्थातच सिडकोने यापुढे प्रत्येक प्रोजेक्टची व्हॅल्यू किंवा प्रत्येक प्रोजेक्टची किंमत ही त्या लोकॅलिटीनुसारच ठेवावी. म्हणजे द्रोणागिरीचे जे काही लोकल मार्केट आहे त्याच्यानुसार तेथील सिडकोची घरांची किमती असाव्यात. जे काही तळोजाचं मार्केट आहे, जे बाहेरचं मार्केट आहे त्याच्यानुसार तेथील किमती असाव्यात. म्हणून ह्या किमतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा फरक असावा. कारण मागच्या लॉटरीत आपण पाहिलेलं आहे की जी कॉस्ट घनसोलीची होती
तीच किंमत तळोजाला सुद्धा होती आणि द्रोणगिरीला होती. म्हणून घेणाऱ्यांनी काय विचार केला की नाही, आपण घनसोलीची घरे परवडणार आहेत आणि आपण तिथेच अर्ज करूया, किंवा कळंबोलीची घरे परवडणार आहेत, आपण तिथेच अर्ज करूया. म्हणून एकंदरीत त्या ठिकाणी जास्त अर्ज आले आणि म्हणून तळोजा या ठिकाणी अर्ज आले नाही. इथे जर समजा त्यांनी 4-5 लाखाचा फरक ठेवला असता दोन्ही प्रोजेक्टमध्ये, तर नक्कीच तळोजाच्या घरांना हे डिमांड आलं असतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तर हे होतं मित्रांनो तळोजा येथील प्रोजेक्ट संदर्भात महत्त्वाची माहिती. तुर्तास मित्रांनो इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.